हमारे कर्नाटक के चीफ मिनिस्टर सिद्धरामैया जी की गुलपोशी कर रहे हैं। सबसे पहले आप तमाम हजरात की खिदमत में हम अल्लाह की रस्सी को मजबूती के साथ थामे, हम मुत्तहिद रहें, मुत्तफिक रहें। अगर कहीं इख्तिलाफ होता है, मेरी अना को खत्म करने के जरिए इत्तेहाद हो सकता है, मैं अपनी अना को खत्म करूं। मेरी राय को अगर खत्म करूं तो उम्मत के अंदर इत्तेहाद हो सकता है, अपनी राय को मैं खत्म कर दूं। बहरहाल अना को कुर्बान करना है, जज्बात को कुर्बान करना है, तमन्नाओं और ख्वाहिशात को कुर्बान करना है, इत्तेहाद और इत्तेफाक के वास्ते, उम्मत की तरक्की के वास्ते हर किस्म की कुर्बानियां हम देने के वास्ते तैयार रहे। इसी तरह हम होने के बाद पिछली बार जो रमजान ईद की नमाज थी उसके पे इलेक्शन के कोड ऑफ कंडक्ट होने की वजह से उन्होंने नमाज को ईद के चावल पे नहीं आ सके। उनको मैंने खुद दावतनामा दिया नहीं था, उन्होंने खुद सामने से चल के गए बार पिछली बार मैं नहीं आया था रमजान बकरीद ईद के लिए, मैं इस बार आना चाहता हूँ, आप कंफर्म कर दो करके सामने से कोई चीफ मिनिस्टर वजी अल्लाह बोल के आना बोले तो सिविल सिद्धरामैया के मेरे ख्याल से कोई है नहीं रखा। ये तमाम की जानिब से हमारे सिद्धरामैया साहब का दोबारा दिल की गहराई से उनका शुक्रिया अदा करता हूँ। उसके साथ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ತ್ಯಾಗದ ಸಂಕೇತ. ನಾನು ಇವತ್ತು ಈ ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಈದ್ಗಾ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೆ. ನಾನು ಎಲ್ಲ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರಿದ್ದೇನೆ. ಜೊತೆಗೆ ನಾನು ಕೂಡ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕೂಡ ಮನುಷ್ಯರಂತೆ ಬಾಳ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಲಿ, ಶಾಂತಿ ನೆಲೆಸಲಿ, ಮತ್ತೆ ಪರಸ್ಪರ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಬದುಕತಕ್ಕಂಥ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಲಿ ಅಂತೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಯಾವುದೇ ಫೋರ್ಸ್ಗಳು ಮುರಿಯೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರು ನಾವು ಒಗ್ಗೂಡಿರ್ಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಸಂದೇಶ ಕೊಡ್ತೀವಿ. ಯಾರೇ ಮುರಿಯೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರು ನಾವು ಒಗ್ಗೂಡಿರ್ಬೇಕು ಅಂತ. ಯಾವುದೇ ಶಕ್ತಿಗಳು ಅಶಾಂತಿಯನ್ನು ಕದಲ್ತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿಗಳನ್ನ ನಾವು ಇವತ್ತು ಅವಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ಕೊಡಬಾರದು.